बकऱ्या सोडून दिल्या आता. घरातला पसारा तर लय वेळचा आवरला होता आणि जिन्यावर भांडे नेऊन ठेवले. तुम्ही काही वळलावू नका आता, मी झाडझूड करतो. हा राहिला सगळा बकऱ्याचा पसारा घरादारात. आज तर बैल नाहीत ना घरी, एकच आहे ना. नाही तर चालला कापूस काढणं आणि माय भांडे आहे जिन्यावर. आता जिन्यावरचे भांडे घासायचे राहिले. आज सकाळी चांगोळ केली होती तर कपडे लत्ते सगळे धुतले म्या. कपड्या लत्त्याचं काही टेन्शन नाही, फक्त झाडझूड करणे आणि आमच्या लंगडूचं चारा पाणी करणे. लंगडू तिकडे बांधून ठेवला बापा. आणि ऊन नाही तर पुरायला काही नाही. शेण एवढं पडून राहिलं आता गवऱ्या थापायले आणि गवऱ्या थापले तरी सगळे लहान लहान कुत्र्यात आमच्या गल्ली ते सगळे मोडून टाकले. आणि आज कोण दिवस पाहिला तर अजून नळ चालू आहेत. 11 11:30 वाजे लोक आमचे. सांगा एवढ्या वाजे लोक कोण पाणी भरते. नाही तेव्हा काहीच नाही, नाही तेव्हा चालूच दिवसभर नळ. चला तर मग मी घेतो एवढी झाडझूड करून. भांडे बी घासायचे हात आणि मटण आणलं. आज मटणही टाकायचं आहे. काय तर राखोड्यान भांडे निघतात का. चला झाली सगळी झाडझूड घरादाराची. आणि लंगडूचंही झालं चारा पाणी. आणि आज सारे नळ आले होते तर सगळ्या गल्लीत वलस बोला. तांदूळ आला का, गाडी आली का. त्या दिवशी तांदूळ नेले तुझ्या दाय नाही दिली आम्हाला. कधी गाडी आली की मला आवाज देतो. कधी गाडी आली की आवाज देतो. आणि राहिले फक्त आता भांडे. आणि जीव एवढा पाणी पाणी करायला की लय जास्त भूक लागली. पण भांडे घासल्याशिवाय काही सुट्टी नाही. आता जेवण करायला यायला देऊ का. सांग मला गाडी कुठे उभी आहे. येते म्हणते नावा. बावला पाय आता. बावला पण आता कधी नसतो. भांडे तिकडेच ठेवले बाई घासून. मग माय वाटणाचा मंग इथला मस्त वास येते लय. येणं जेवण करायला जेवलो मी. काय खाल्लं मग. खाल्लं मागासचा भात होता तो खाल्ला. फिक्का आवडते मला. तिखट पाणी पडलं की नाका पे जाते. होते या मग दुपारचं जेवण करायला आहे. टमाट्याची चटणी आणि रात्रीची अंड्याची चटणी आहे. ते खाऊन घेतो पहिले. उरली तर टमाट्याची संध्याकाळी होते. हे पहा आमच्या आईची नवीन पद्धत. हे काय लटकेल असेल बरं. मी सांगतो तुम्हाला काय लटकेल आहे. त्याच्यात बांधून ठेवले आईनं बोंबील. जे की मी आणले होते ते वले होते. तर तसे तर काही मांजरं कुत्रं ठेवत नाही. त्यासाठी आईनं लटकून ठेवले दोरीले कपड्यात बांधून. बकऱ्या विकऱ्या आल्या सगळ्या घरी. पण ही आमची बाई पिलायले दूधच पिऊ देत नाही. राहून पेतात बिचारे. मग उड्याच मारते निरा. संध्याकाळच्या पारी एवढी घाई होते का नेमकं काय करावं हेच सुचत नाही. चहा ठेवावं की बकऱ्या बांधावं की पिलं पाजावं का बकऱ्याले पाणी पाजावं. आणि ऐन वक्तात आमची आई कुठे गेली काय माहिती. तिचा बी पत्ता नाही. कुठे पैतीन तू कुकडे पायाल ती. मी येतो पाहिली तिचं. आणलं का घरी. आणलं. मला आता इथे चहा ठेवा हे ते नाही येत लवकर. म्हणून आमच्या दोघं आपल्या कायसाठीच ठेवलं तुझं. आता डबल तुला शिजवावं लागेल. काय ऑपरेशन कायचे ना गर्भ पिशवीचं लग्नीच्या जागा. आता 13 ग्रामची का केवढ्याची म्हणते लग्नीच्या गेल्या जागा हे होती वाट नळीले.
डॉक्टर म्हणे तुम्ही पाणी पिल्या म्हणून वाचल्या म्हणे, नाही तर वाचत नव्हत्या म्हणे. पाणी लय पेत पण ते. हो. हे अशा खबरा आणते आमच्या न्यूज गावातल्या, कुकडे गेली की कोणाचं काय झालं, कुठे ऑपरेशन झालं, काय झालं काय नाही. मग इकडे पोटात असो का नसो बसले खबरा ऐकत. चला या मग दुपारचा चहा घ्याले तुम्ही मी, आणि आता दादाला चहा देतो आणि आईला ठेवतो काळा चहा. चहा पिऊन घेतला आणि जागीच करून घेऊन राहिली ती भाजी. आता मग अंधार होते लय, बॅटरीचा उजेड सगळा डोळ्यावरच पडते ना, भाजी करणं सुचत ना काही. मटण होतं सकाळचं, सकाळी आणलं ते शिजलं आता, आणि करून घेतो भाजी. दिसूनही नशीन राहिली मी तुम्हाला, पण भाजीचा झाला ठसका. घरात पडला बी अंधार. चहाचे भांडे ना आता एवढे भाजीचे भांडे घेतो घासून की झालं आपलं संध्याकाळचे उरकले सगळे कामं. कपडे लत्तेच्या घड्या म्हणजे कपडे लत्ते नेले घरात, आणि पिलायचं एवढा दांगडं चालू आहे. पिलायले नाही चारा, तिकडून आल्यावर द्यायला लागते चारा, पण आता चाराच नसल्यावर हे पा चालू आहे त्याचं दांगडो. काय करतात काय माहीत आता. चारा येईल आज बंधूही चारा आणतात की नाही आणत, कारण मी काल बकऱ्या चारायला नाही गेली म्हणून. चला तर मग तुम्ही पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.